नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, BSF कडून इथं भरती असणार आहे. कॉन्स्टेबल ट्रेन्समॅनसाठी इथं वॅकन्सी असणार मित्रांनो. ओके. त्यासाठी इथं टोटली तुझे पद निघाली आहे 3588 पदांसाठी इथं भरती निघाली आहे. 10वी प्लस ITI वाले इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. 10वी पास प्लस ITI पास वाले. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ नक्की बघायचा शेवटपर्यंत. आणि चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, इन्स्टा आयडी, फेसबुक आणि व्हॉट्सअप ग्रुप लावून फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. ओके. द बॉर्डर सिक्युरिटी पोस्ट करून इथं भरती असणार आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून मित्रांनो. 2025 साठी तर वॅकन्सी निघालेली आहे. त्यासाठी तर मिनिस्टर ऑफ अफेअर्स कडून इथं वॅकन्सी असणार आहे जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्ससाठी. ओके. ते इथं दिलेली संपूर्ण माहिती आपण ती जाणून घेणार आहे. 24 जुलै 2025 ची नोटिफिकेशन आलेली. ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट नोटीस आलेली मित्रांची रिक्वायरमेंट जी असणार आहे, याच्यामध्ये पोस्ट असणार आहे आपली कॉन्स्टेबल ट्रेन्समॅन, मेल अँड फिमेल, महिला आणि पुरुष दोघांना इथं वॅकन्सी असणार आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स करून 2024-25 करिता. ओके. त्यासाठी तो ऑनलाईन ऍप्लिकेशन इन्व्हाइट केलेले आहे त्यांनी. मेल अँड फिमेल, महिला पुरुष दोघे अप्लाय करू शकता इंडियन सिटीजनशिप वाले. ओके. 3588 पदांसाठी ते वॅकन्सी निघालेली आहे. 3406 पद जी असणार आहे मेल कॅन्डिडेट्स म्हणजे पुरुषांकरता असणार आहे आणि 182 पदे जी असणार आहे फिमेल कॅन्डिडेट्स म्हणजे महिलांसाठी असणार आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर इथे कॉन्स्टेबल टेस्टमॅटला इथे 2025 चे एक्झामिनेशन असणार आहे. ओके. त्यासाठी इथे आपल्याला सॅलरी जी दिली जाणार आहे मित्रांनो, आपल्याला लेवल 3 असणार आहे. 21,700 पासून 69,100 रुपये मित्रांनो. ओके. याच्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर वगैरे दिलेलं आहे, संपूर्ण अलाउन्स दिलेला आहे आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉयला. ओके. टाइम टू टाइम आपल्याला इथं भेटत असतो तो. ऍडिशनल रेशन अलाउन्स, मेडिकल अलाउन्स, ओके, फ्री लिव्ह अलाउन्स. ओके. असं आपल्याला अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये असते बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कडून. त्यानंतर मित्रांनो स्टेट वाईज इथं आपल्याला ट्रेड वाईज इथं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युटर वॅकन्सी असणार मेल फिमेल दोघांना, महिला पुरुषांसाठी. ओके. इम्पॉर्टन्स दिलेलं आहे त्यांनी, इंस्ट्रक्शन दिलेलं आहे मित्रांनो. कॅन्डिडेटला इथं फॉर अप्लाइंग फॉर पोस्टसाठी संपूर्ण माहिती दिलेली आहे. जसं की आता बॉर्डर सिक्युरिटी पोस्ट इथं कंडक्ट फॉर रिकमेंडेशन पोस्ट फॉर कॉन्स्टेबल ट्रेन्समॅन, मेल कॅन्डिडेट्स अँड फिमेल कॅन्डिडेट दोघांसाठी इथं वॅकन्सी असणार 2024-25 साठी. बिफोर इथं अप्लाय करण्याच्या पहिले कॅन्डिडेट्सला इथं ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायचे आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे रिक्वायरमेंट बद्दल इथं. ओके. एज्युकेशन क्वालिफिकेशन बद्दल आपल्याला इथं सगळी माहिती आपल्याला भरायची आहे. फिजिकल सर्टिफिकेशन. ओके. त्याच्यानंतर आपल्याला जे पण आपले डॉक्युमेंट असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनचे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, संपूर्ण डॉक्युमेंट द्यायचे आहे. ओके. कॅटेगरी वाईज सर्टिफिकेशन अपलोडिंग करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला जी रिक्वायरमेंट जी असणार याच्यामध्ये फिजिकल स्टँडर्ड PST होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला फिजिकल PET होणार आहे मित्रांनो. ओके. रायटिंग टेस्ट होणार आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन होणार आहे आणि टेस्ट टेस्ट होणार आपले ट्रेडची टेस्ट होणार आहे ITI ची वगैरे जे पण आपले असेल. ओके. त्यामध्ये मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. आता कॅन्डिडेट अप्लाय करण्यासाठी तर कोणत्याही एका पोस्टसाठी आपल्याला अप्लाय करायचं ट्रेड वाईज, जी पण आपल्या ट्रेडमध्ये झालेली पोस्ट तिथं आपण अप्लाय करू शकतो 10वी. ओके. आता क्वालिफिकेशन जे असणार आहे इथं क्वालिफाईंग सिलेक्शन स्टेज जे असणार आहे ते रिक्वायरमेंट प्रोसेस असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला एनी राईट आपल्याला कॅन्डिडेटसाठी अपॉइंटमेंट असणार आहे फायनल सिलेक्शन कॅन्डिडेटसाठी मेड ऑफ द इथं मेरिट लिस्ट असणार आहे प्युअरली. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला स्टेट वाईज आपल्याला इथं ट्रेड वाईज इथं वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट नोटीस, त्याच्यानंतर इथं कॅन्डिडेटला इथं अप्लाय फॉर द वॅकन्सीज लोकेट फॉर द इथं होम अँड डोमिसाइल स्टेटसाठी इथं वॅकन्सी असणार ऑनली. ओके. त्यासाठी इथं आपल्याला बघू शकता तुम्ही आता ऍप्लिकेशन सक्सेसफुली सबमिटेड करून घ्यायचं. ऍक्सेप्टेबल असणार आहे तर प्रोव्हिजनली कॅन्डिडेटसाठी इथं. ओके. प्रिंट आउट फॉर ऍप्लिकेशन, वन रेकॉर्ड फॉर प्रिंट आउट. ओके. तर आपल्याला रेकॉर्ड ऍप्लिकेशन फॉर्म भरून त्याची प्रिंट आउट वगैरे काढून घ्यायची. तुम्हाला दिसतं की आपल्याला मेल ऍड्रेस, मोबाईल नंबर पण याचा नोटिफिकेशन येऊन जाईल मित्रांनो. ओके. तर मेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर आपल्याला चालूवालाच टाकायचा, जो पण आपला चालू नंबर असेल. रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड तुम्हाला इथं मेलच्या थ्रू आपल्याला भेटून जाणार लगेच, म्हणजे लगेच भरता फॉर्म भरल्या. ओके. तो ऑनलाईन ऑनली फक्त इथं ऑनलाईन ऍप्लिकेशन आपण इथं भरू शकतो. ओके. ऍप्लिकेशन फॉर्म जे असणार ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भरायची आहे, याची माहिती वगैरे दिलेली आहे. कॅन्डिडेटला इथं संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली. कॅन्डिडेटचं नेम, फादर नेम, ॲड्रेस, कॅटेगरी, डेट ऑफ बर्थ, मटेरियल स्टेटस, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर आणि सगळं माहिती इथं भरून टाकायचं, ट्रेड एक्सपिरियन्स वगैरे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथं याची माहिती सायबर काय आपल्या काही आपल्याला पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट वगैरे लागणार आहे याच्यामध्ये इन्फॉर्मेशनसाठी. ओके. पर्सनसाठी ऍप्लिकेशन फॉर्म, फोटोग्राफ्स वगैरे आपल्याला द्यायचे, चांगला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे.
एम्प्लॉयमेंट बद्दल इथं माहिती द्यायची, नॉन सर्टिफिकेशन कुठं काम केलं असेल तर भरायची आहे. अशी इथे छोट्या मोठ्या माहिती दिलेल्या आहे. याच्यामध्ये OTR बनवून घ्यायचा, आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला वन टाइम रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. बडोद सिक्युरिटी फोर्ससाठी वन टाइम रजिस्ट्रेशन. BSFची ज्याच्याकडे वन टाइम रजिस्ट्रेशन असेल ते डायरेक्टली अप्लाय करू शकता, मेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबरवरून. ओके, ईमेल ॲड्रेस दिलेला आहे, ईमेल ॲड्रेसवरून आपल्याला दिलेला आहे संपूर्ण माहिती. तर कॅन्डिडेट्सला इथं चॉईस करायचं आहे आपल्याला, जसं की कॅन्डिडेट्स फॉर चॉईस फॉर द रिक्रुटेशन फॉर ओनली वन सेंटर. आपल्याला कोणत्याही एका सेंटरला इथं फॉर्म भरायचा आहे, जे पण आपल्याला अलोकेट असणार आहे, आपल्या जवळपास असणार आहे. ओके, तर तुम्हाला मी सेंटर्स पण खाली दाखवणार आहे. याच्यामध्ये ग्राउंड्स वगैरे पण आपले होणार आहे. ओके, इन केस आपल्याला BSF कडून इथं आपल्याला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर डिस्चार्ज फॉर्म डिस्चार्ज असणारे बिफोर आपल्या 10 वर्ष सर्व्हिस आपल्याला इथं असणार आहे रिकमेंडेशन नंतर. जर तर त्यांना कधी वाटलं तर तुम्हाला इथं ती 3 मंथ आपल्याला पे अलाउन्स वगैरे कॉस्ट ट्रेनिंग वगैरे दिलं जाणार मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. ओके, अपॉइंटमेंट जे असणार याच्यामध्ये आपल्याला रिकमेंडेशन जे असणार इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. पेन्शन स्कीम वगैरे आपल्याला भेटणार आहे. युनिफॉर्म पेन्शन स्कीम पण भेटणार आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे कॅन्डिडेटला इथं आपल्याला संपूर्ण माहिती दिलेलं आहे. SC ST OBC EWS ला कॅटेगरी सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे, ज्यांना पण कॅटेगरीमध्ये लाभ घ्यायचा असेल. ओके, जे पण कॅटेगरीमध्ये आपण इथं चालतो. डोनेशन सर्टिफिकेशन लागणार आहे, ज्यांना पण डोनेशन सर्टिफिकेट लागतं या कॅटेगरीला त्यांना डोनेशन सर्टिफिकेट द्यायचं आहे. रायटिंग एक्झामिनेशन आपल्याला होणार आहे. एक्झामिनेशन सेंटर्स आपल्याला जे असणार आहे CBT टेस्ट असणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट त्याला म्हणतो आपण OMR सीटवर. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथं एक्झामिनेशन इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये आपण देऊ शकतो. सिलेक्टेड कॅन्डिडेट गव्हर्नमेंट बाय BSF कडून इथं रूल्स वगैरे असणार आहे. ओके, फायनली आपलं सिलेक्टेड कॅन्डिडेटला इथं कंट्री वाईज आपल्याला इथं भेटणारे पॉलिसी कोर्स वगैरे जे पण आपले असणार आहे. टाइम टू फायनल आपल्याला सिलेक्शन असणार आहे, याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके, अशा पद्धतीची मग प्युअरली इथं सब्जेक्ट वगैरे बद्दल दिलेली आहे. मेरिट लिस्ट, कॉल लेटर, ॲडमिट कार्ड बद्दल माहिती दिलेली आहे. ओके, ID प्रूफ सोबत घेऊन जायचं आहे एक्झामिनेशनला. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे पण आपल्याकडे असेल. ओके, 10वी पास आपल्या इथं पाहिजे आहात. त्याचं सर्टिफिकेशन डेट ऑफ बर्थसाठी लागणार आहे आपल्याला. नंतर डोनेशन सर्टिफिकेशन आहेत, आपलं कास्ट सर्टिफिकेट, हे सगळे ETC डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. ओके, तुम्हाला इथं फॉर्म इथं करेक्शन काही चुकून तुमच्याकडून चुकीचं झालेलं भरला गेलेला असेल काही डिटेल वगैरे, तुम्हाला करेक्शनसाठी पण टाइम भेटणार आहे. 24/8/2025 पासून तर 26/8/2025 पर्यंत तुम्ही करेक्शन वगैरे करू शकता. ओके, त्यासाठी करेक्शनसाठी आपल्याला इथं अफ्तर इथं दिलेलं आहे. 3 दिवस दिले जाणार आहे. याच्यामध्ये आपल्याला चार्जेस लागणार आहे. याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने आपल्याला करेक्शन करायचे आहे 3 दिवसामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला चार्जेस आहे ₹100. ओके, ₹100 भरून आपण इथं करेक्शन करू शकतो. CSC वरून आपल्याला करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो करेक्शन चार्जेस वगैरे आपल्याला ऑनलाईन पे करायचं आहे. नेट बँकिंगच्या माध्यमातून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि आपल्या ऑनलाईन पद्धतीने फी वगैरे भरून घ्यायची आहे. या छोट्या मोठ्या माहिती वगैरे दिलेली आहे. आता तुम्हाला सांगतो एक्झामिनेशन बद्दल माहिती सगळी. आता एक्झामिनेशन जे असणार आहे तुम्हाला इथं आणि फीज वगैरे त्याची मोड ऑफ पेमेंट. तर इथं कॅन्डिडेटला जे UR आणि EWS कॅटेगरी OBC कॅन्डिडेटला इथं ₹100 फीज असणार आहे, प्लस त्याचा GST असणार आहे. ओके, आणि याच्यामध्ये आपल्याला एक्झामिनेशन फीज असणार आहे ₹50 प्लस 18% GST असणार आहे. कॉमन सर्व्हिस सेंटरसाठी CSC साठी. ओके, पेमेंट सब मोडसाठी. ओके, आता नेट बँकिंग माध्यमातून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड नियरेस्ट आपल्याला जे कॉमन सर्व्हिस सेंटर तिथून आपण इथं अप्लाय करू शकतो, जसं की CSC सेंटर. त्याच्यानंतर आपल्या इथं महिलांसाठी कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ST कॅन्डिडेटसाठी कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. BSF वाले जे असणार आहे त्यांना कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. SC साठी फी नसणार आहे. त्यानंतर एक सर्व्हिसमॅनला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके, ऑनलाईन आपल्याला इथं फॉर्म ॲक्सेप्टेबल असणार आहे फक्त त्यांच्यासाठी. ओके, रिसिप्ट वगैरे काढून घ्यायची याची. ओके, रिक्वायरमेंट जी असणार एजन्सी तुमची जी असणार आहे सेंटर फॉर एक्झामिनेशन तर एजन्सी. आता तिथं कॅन्डिडेट्सला सांगितलं गेलेलं आहे पहिलेच नियरेस्ट आपल्याला सेंटर चॉईस करायचं आहे, जे पण आपल्या स्टेटसाठीचं सेंटर त्यांनी दिलेलं आहे. ओके, आता तुम्हाला मी स्टेट वाईज सेंटर पण इथं दाखवतो. स्टेट अँड युनियन टेरिटरीज आता त्याचं सेंटरचं नाव दिलेलं आहे आणि पूर्ण ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. आता जम्मू अँड काश्मीर आणि लद्दाख आणि काश्मीर यासाठी जे सेंटर असणार आहे श्रीनगर. ओके, BSF हेडक्वार्टर श्रीनगरचं जे हेडक्वार्टर सेंटर असणार आहे. ओके, तर JK आणि जम्मूसाठी याच्यामध्ये BSF जम्मूचे हेडक्वार्टर असणार आहे. त्याच्यानंतर पंजाब, हिमाचल प्रदेश आणि चंदीगडसाठी इथं हेडक्वार्टर जे असणार BSFचं पंजाबवालं असणार आहे. आता इथं गुजरात, महाराष्ट्र, दमण, देहू, दादर नगर
गोवासाठी इथं असणार आहे गुजरात BSF हेडक्वार्टर. ओके. आता राजस्थानसाठी आणि हरियाणासाठी असणार आहे राजस्थान हेडक्वार्टर. बिहारसाठी जी हेडक्वार्टर असणार आहे बिहारसाठी आणि सिक्कीमसाठी हेडक्वार्टर असणार आहे BSF हेडक्वार्टर नॉर्थ बेंगालचं करता. ओके. त्याच्यानंतर आता वेस्ट बेंगालचं असणार आहे याच्यामध्ये आणि आईसलँडचं असणार आहे साऊथ बेंगालचं. ओके हेडक्वार्टर. आता मणिपूरसाठी आणि मिझोराम आणि नागालँडचे हेडक्वार्टर जे असणार आहे MC हेडक्वार्टर असणार आहे. ओके. MNC. अरुणाचल प्रदेशचे जे असणार आहे हेडक्वार्टर असणार आहे याच्यामध्ये आपल्याला शिंगलॉंग असणार आहे. असं अरुणाचल मेघालयाचं. आसामचं जे असणार आहे गुवाहाटी असणार आहे आणि त्रिपुराचं असणार आहे त्रिपुरा. झारखंडचं असणार आहे हाजिराबाग. ओके. MPचं असणार आहे CWBT BSF इंदोर. ओके. UPचं असणार आहे दिल्लीचं असणार आहे न्यू दिल्लीचं हेडक्वार्टर. कर्नाटकाचं केरलाचं तामिळनाडू पुद्दुचेरी लडाखचं लक्षद्वीपचं सॉरी याचं बेंगलुरू हेडक्वार्टर असणार आहे. ओके BSFचं. आणि त्याच्यानंतर छत्तीसगड ओडिशा आंध्र प्रदेश तेलंगणाचं छत्तीसगड असणार आहे हेडक्वार्टर. उत्तराखंड BSF अकॅडमी टेकनपूरचं असणार आहे. ओके. अशा पद्धतीने सांगितलेली हेडक्वार्टर आपल्याला जी हेडक्वार्टर मी दाखवली स्टेट वाईज तिथे आपल्याला अप्लाय करायचं आहे. सेंटर इथं कनेक्टेड असणार आहे. फर्स्ट आपल्याला जे असणार आहे आणि सेकंड असणार आहे फिजिक्स एक्झामिनेशन. आपण चेंज रिक्रुटेशन फॉर ड्यू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन्स फॉर डिपेंडिंग फॉर अपॉन नंबर ऑफ कॅन्डिडेट्स. ओके. तर नंबर ऑफ कॅन्डिडेट्स आपल्याला 2 इथं सेंटर निवडायचे आहे. ओके. 2 सेंटर आपल्याला चॉईस करून घ्यायचे. ज्यांना तिथं वाटेल तिथं ते एक्झामिनेशन घेतील. आता इलिजिबिलिटी कंडिशन जे असणार आहे क्रायटेरिया जो असणार आहे एजमध्ये आपला 18 ते 25 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. SC/ST कॅन्डिडेटला OBCला सूट असणार आहे कॅटेगरी वाईज. ओके. याच्यामध्ये SC/STला 5 वर्षाची सूट OBCला इथं 3 वर्षाची सूट असणार आहे एज लिमिटमध्ये. ओके. त्या कॅन्डिडेटला इथं डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेशन द्यायचं आहे आणि आपल्या कॅटेगरी वाईज सर्टिफिकेशन लागणार आहे याच्यामध्ये. ओके. जे आपण कॅटेगरीमध्ये आपण सूट घेणार आहोत. ओके. याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे जसं की इथं ट्रेड दिलेलं आहे कॉन्स्टेबल कार्पेंटर असणार आहे कॉन्स्टेबल प्लंबर कॉन्स्टेबल प्रिंटर त्यानंतर कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियन कॉन्स्टेबल आपल्याला प्लंबर पंप ऑपरेटर कॉन्स्टेबल ऑफस्टॉर. ओके. असं वेळेला मॅट्रिफिकेशन पासवाले इथं अप्लाय करू शकता 2 वर्षाचं सर्टिफिकेशन झालेलं पाहिजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट करून. ओके. ITI करून ट्रेड त्यामध्ये 1 वर्ष तुम्ही इथं अपेंडिशिप्स कुठं केलेली पाहिजे. ओके. तर आपण इथं अप्लाय करू शकतो एक्सपिरियन्समध्ये. त्याच्यानंतर असणार आहे सेकंडमध्ये आपल्याला कॉन्स्टेबल कॉल्बेअर कॉन्स्टेबल टेलर त्यानंतर इथं वॉशर कॉन्स्टेबल वॉशर असणार आहे बार्बर असणार आहे स्वीपर असणार आहे आणि कोजीवाले असणार आहे. यांच्यासाठी 10वी पास प्लस आपल्याला मस्ट असणार आहे आपल्याला ट्रेड जे पण आपलं असणार आहे त्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर असणार आहे आपल्याला कॉन्स्टेबल कुक वेटर त्याच्यानंतर इथं वेल्डरसाठी. ओके. त्यासाठी 10वी पास प्लस आपल्याला इथं नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फार्म वर्कचा आपल्याला सर्टिफिकेटचा कोर्स झालेला फूड वगैरेचा तर आपण इथं अप्लाय करू शकतो. मस्ट असणार आहे आपल्याला इथं. ओके. एज्युकेशन सर्टिफिकेशन इथं रिक्वायर्ड असणार आहे याच्यामध्ये स्टेट बोर्ड जनरल बोर्ड आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं इथं असणार आहे मित्रांनो. ओके. 10वी क्लासवाला लागणार आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे कॉन्स्टेबलची. ओके. स्किल वगैरेबद्दल तुम्ही बघू शकता आणि इथं कॅन्डिडेटचं एज्युकेशन क्वालिफिकेशन कम्प्लिटेड झालेली पाहिजे 23/8/2025 पर्यंत तर आपण इथं अप्लाय करू शकतो. फिजिकल वगैरे आपलं जे होणार याच्यामध्ये स्टँडर्ड तर इथं ऑल कॅन्डिडेटसाठी जे असणार आहे बेसिकली मेल अँड फिमेल करता 165 सेंटीमीटर असणार आहे मेल कॅन्डिडेटसाठी हाईट आणि चेस असणार आहे 75 न फुगवून 80 सेंटीमीटर. महिलांसाठी इथं फक्त हाईट चेक केली जाणार 155 सेंटीमीटर. ओके. कॅटेगरी याच्यामध्ये पण आपल्याला सूट भेटत असतो तुम्ही इथं बघू शकता. ओके. एरिया वाईज नुसार इथं भेटू शकते तुम्ही इथं बघून घ्यायचं जे आपण एरियामध्ये आपण राहत असतो. त्याच्यानंतर इथं वेट बद्दल इथं माहिती दिलेली आहे. ओके. याच्यामधील वेट वगैरे याची माहिती बघू शकता. फिजिकल मेडिकल स्टँडर्ड त्याच्यानंतर आपल्याला बघू शकता. ओके. आता इथे ते बघू शकता मित्रांनो आता कॅटेगरी कॅन्डिडेटसाठी इथं स्पीकिंग फॉर द इथं इलेक्शन्स वगैरे फिजिकल स्टँडर्ड्स बाय आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. मेडिकल आपलं चेकआउट होणार आहे मोड ऑफ मेडिकल वगैरे आपलं होणार आहे त्याच्यामध्ये. ओके. मेडिकलमध्ये आपल्याला झाल्यानंतर आपण मेडिकलला इथं जात असतो म्हणजे सॉरी एक्झामिनेशन झाल्यानंतर मेडिकल होते म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होत असतं. त्यानंतर आपल्याला इथं फर्स्ट फेज असणार आहे PST PET. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला फिजिकल आणि फिजिकल इफेक्टिव्हली आपलं चेक केलं जातं. फर्स्ट एक्झामिनेशन आपलं CCTV कॅमेरे वगैरे इथे लावलेले असतात
एक्झामिनेशनमध्ये तिथे आपली एक्झामिनेशन घेतली जाते मित्रांनो सांगलेले आहे. ओके. ते क्वालिफाय झाल्यानंतर आपल्याला इथं असतं ज्यामध्ये आपल्याला इव्हेंट असतात रेस असते रनिंगसाठी तर 5 किलोमीटर कंप्लीट करायचं हे 24 मिनिटांमध्ये पुरुषांसाठी महिलांना असते 1600 मीटर. ओके त्याच्यामध्ये असते मित्रांनो आपल्याला 8.5 मिनिटं हा टाइम दिलेला आहे. ओके आता इथं कॅन्डिडेटला दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला नॉट क्वालिफाईंग फॉर डाऊन फिजिकल त्याच्यानंतर स्टँडर्ड्सवाल्यांसाठी तर एलिमेंट फ्रॉम द रिकमेंडेशन फॉर द एलिमेंट फॉर ग्रुप वेट अँड डन फॉर द टाइम ऑफ मेडिकल एक्झामिनेशन ऑनली. ओके त्याच्यानंतर आपली मेडिकल एक्झामिनेशन असणार आहे. ओके त्यानंतर इथे वुमेन कॅन्डिडेटसाठी तर आपल्याला प्रेग्नेंट वगैरे आपण असाल तर 12 वीकमध्ये तर टेम्पररी आपल्याला इथे युनिट वगैरे आपल्याला इथे सिलेक्शन वगैरे होणार नाही हे लक्षात द्यायचं आहे. हे संपूर्ण आपल्याला माहिती दिली आहे फिमेलने वाचून घ्यायची आहे पीईटी वगैरे बद्दल. नंतर फेज 2 आपली असणार आहे रायटिंग एक्झामिनेशन त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेसफुल आपल्याला पीएसटी पीईटी झाल्यानंतर आपल्याला कॉल केला जातो इथं म्हणजे मेल येतो आपल्याला रायटिंग एक्झामिनेशन आपली घेतली जाते. ओके त्याच्यामध्ये OMR आपल्या कॉम्प्युटर बेस असतं त्याच्यानुसार आपण इथे ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर आपल्याला इथं नोटिफिकेशन मिळून जातं. त्याच्यामध्ये रायटिंग एक्झामिनेशन जे 100 मार्कांसाठी असते 100 क्वेश्चन त्याच्यामध्ये असतात क्वालिफाईंग मार्क असतात 35% असणार आहे UR कॅटेगरी आणि UWS कॅटेगरी एक सर्व्हिसमॅनसाठी. ओके आणि 33% असणार SC ST OBC कॅन्डिडेट्सला CVD एक्झामिनेशन मध्ये कॅन्डिडेटला इथं ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहे 100 क्वेश्चन 100 मार्क्ससाठी जे की इथं खाली दिलेलं आहे. ओके मल्टिपल चॉईस क्वेश्चन जसं की याच्यामध्ये असणारे सब्जेक्ट नंबर ऑफ क्वेश्चन नंबर ऑफ मार्क आणि ड्युरेशन. आता याच्यामध्ये जनरल अवेअरनेस जनरल नॉलेजचे 25 क्वेश्चन 25 मार्क नॉलेज एलिमेंटरी अँड मॅथमॅटिक्सचे 25 प्रश्न 25 मार्क्स अनालिटिकल ॲप्टिट्यूड अँड ॲबिलिटी फॉर याचे क्वेश्चन असतात तुम्हाला पॅटर्नचे 25 क्वेश्चन 25 मार्क्स बेसिक नॉलेज अँड कॅम्प्युटर इंग्लिश हिंदीवाले आपल्याला क्वेश्चन असणार आहे याच्यामध्ये कॅन्डिडेटला बेसिक नॉलेज बद्दल हिंदी आणि इंग्लिशमध्ये 25 क्वेश्चन 25 मार्क्स टोटल 2 तास हा टाइम असणार 120 मिनिटं हा टाइम असणार आहे म्हणजे आपल्याला तर चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळते. ओके 100 मार्कांसाठी 2 तास हा टाइम दिला जातोय. कॅन्डिडेटला इथं दिलेलं आहे नेम ऑफ द रोल्स वगैरे दिलेले आहे तर डेट ऑफ प्रूफ लँग्वेज पोस्ट डेट आपल्याला इथं असतात त्यानुसार ऑल आपल्याला इथं चॉईस करून घ्यायचे स्टँडर्ड्स वगैरे आपल्याला नॉलेज एक्सेप्टेबल असणार 10वी पासवर आपल्याला इथे क्वेश्चन असणार आहे. आता कॅन्डिडेटला इथं आपल्याला 15 मिनिट पहिले आपल्याला एक्झामिनेशन फॉर इथं जायचे 15-20 मिनिटं पहिले 1 घंट्याआधी चाललं जायचं. ओके आता फेज 3 जे असणार आहे आपल्याला डॉक्युमेंटेशन आपल्याला सगळे डॉक्युमेंटची फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स कॉपी काढून घ्यायची आणि ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला असणार डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेशन नेम सर्टिफिकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेशन कास्ट सर्टिफिकेशन OBC SC ST जे पण आपली कॅटेगरी असेल त्याच्यामध्ये आपल्याला कॅटेगरी सर्टिफिकेशन. ओके असे सगळे डॉक्युमेंट आपल्याला पाहिजे आपल्याला मार्कशीट्स वगैरे. ओके आता दिलेल्या याच्याबद्दल माहिती त्यानंतर आपल्याला आपल्या ट्रेडची टेस्ट होणार आहे. टेस्ट जे असणार याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या ट्रेडनुसार आपली असणार ट्रेड होणार आहे. ओके याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता कारपेंटरसाठी प्लंबरसाठी पेंटरसाठी इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर याच्यासाठी आपली टेस्ट होणार आहे. कॅन्डिडेटला इथे दिलेलं आहे फॉलोइंग फॉर टू इयर सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं 1 इयर अपेंडिशिप आपली झालेली पाहिजे. ओके तरच आपण अप्लाय करू शकतो अशी इथं माहिती वगैरे दिलेली आहे. ट्रेड टेस्ट बद्दल इथं माहिती आपण बघून घ्यायची. ओके आता इथं डिटेल फॉर एक्झामिनेशन आपली होणार आहे मेडिकल एक्झामिनेशन आपली टॅटू वगैरे चेक केले जाणार आहे. त्यानंतर आपल्या याच्यामध्ये आईचे आपले डोळे चेक केले जातील असं थोडंफार इथं गोष्टी असणार आहे. मेडिकल एक्झामिनेशन पास झाल्यानंतर आपल्याला फायनल सिलेक्शन भेटतं. ओके ते इथं आपल्याला EWS कॅटेगरी वाईज इथं माहिती वगैरे दिलेली आहे. त्यानंतर एम्प्लॉयमेंट एक सर्व्हिसमॅनसाठी इथं माहिती दिलेली आहे. फायनल मेरिट लिस्टबद्दल सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर फीज आपल्याला केस वगैरे कोणते असतात आपल्याला रिझॉल्व्ह फॉर टाय केसबद्दल माहिती दिलेली आहे. सर्व्हिसिंग फॉर BSF साठी तर माहिती दिलेली आहे. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी यांची ऑफिशियली वेबसाईट दिलेली आहे BSF ची याच्यावर आपल्याला अप्लाय करायचं आहे 25/7/2025 पर्यंत 23/8/2025 पर्यंत अप्लाय करायचं आहे. तर याच्यामध्ये डोनेशन सर्टिफिकेशन लागणार आहे. ओके त्यानंतर अजून एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन असेल चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी आपल्या ITI साठी लागणार आहे. ओके प्रूफ म्हणून जनरल इंट्रोडक्शन वगैरे दिलेलं आहे याच्यामध्ये माहिती वगैरे नोट्स वगैरे दिलेले आहे. याच्यामध्ये नंतर आपल्याला फर्स्ट स्टेज असणार आहे 1 टाइम रजिस्ट्रेशन यांच्याकडे स्टेपमध्ये अप्लाय करू शकता आणि दुसरी सेकंड स्टेपमध्ये आपल्याला इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन फिलिंग करायचं आहे पेमेंट फीस भरून टाकायची थर्डमध्ये. ओके अशा पद्धतीची माहिती वगैरे दिलेली आहे.
यांची वेबसाईट लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. ओके. बाकी इथं फॉर्मॅट सर्टिफिकेशन खाली दिलेलं आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. ओके. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नाहीतर मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. अप्लाय करण्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि जर PDF फाईल डाउनलोड करायला टेलिग्राम चॅनल WhatsApp ग्रुप पण डाउनलोड करू शकता. याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स बॉक्समध्ये डाऊट असेल तर कमेंट करा आणि पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना आपल्याला शेअर करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पहिल्यांदा असेल तर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. असा जॉब पॉझिटिव्ह भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.